हे दही मी पातळ असलेल्या दुधापासून बनवलं आहे। दुधामध्ये काहीही न घालता असं घट्ट दही कसं बनवता येईल यात मी तुम्हाला भरपूर टिप्स देणार आहे। तर दह्यासाठी इथे मी 1 लिटर गाईचं दूध घेतलं आहे। हे फुल क्रीम मिल्क नाही तर पातळ असलेलंच दूध आहे। हे दूध मी आधी उकळून घेतलेलं नाही तर कच्चंच घेतलं आहे आणि आता हे उकळून घ्यायचं आहे। दूध उकळून घेण्यासाठी पहिल्यांदा मोठ्या गॅसवर छान उकळी येऊ द्या आणि नंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम करा आणि आता हे दूध 5 ते 6 मिनिटे लो टू मीडियम फ्लेमवरच आटवून घ्या। दूध आटवून घेताना तुम्ही किचनमधील आणखी दुसरं काम करून घेऊ शकता आणि हे करताना दुधाच्या वर साय जमायला नको यासाठी अधूनमधून ढवळत राहा। दूध जर पातळ असेल तर त्यापासून दही व्यवस्थित सेट होत नाही, यासाठी अशा प्रकारे दूध आटवण्याची प्रोसेस करून घ्या। आणि तुमच्याकडे फुल क्रीम मिल्क असेल तर दुधाला आटवून घेण्याची गरज नाही, परंतु हे दूध जर तुम्ही फ्रीजमधील किंवा रूम टेम्परेचरमधील घेत असणार तर त्याला सुद्धा एक छान उकळी काढून घ्या। घाईमध्ये बऱ्याचदा हे दूध आपण हलकं गरम करून घेतो आणि त्यामुळे ते कुठून गरम होते तर कुठून थंडच राहते आणि ह्या कारणामुळे फुल क्रीम दुधापासून सुद्धा दही व्यवस्थित सेट होत नाही। यासाठी एक छान उकळी काढल्यानंतर ते रूम टेम्परेचरमध्येच थोडं थंड होऊ द्या आणि नंतरच दही सेट करायला घ्या। हे बघा, दूध अशा प्रकारे थोडं घट्ट होईपर्यंत आटवून घ्या आणि नंतर गॅस बंद करा आणि आता हे रूम टेम्परेचरमध्येच थोडं थंड होऊ द्या। दूध थंड झाल्यानंतर वर आलेली साय तुम्ही काढून घेऊ शकता, मी काढली नाही। उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये विरजण लावण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, त्या मी तुम्हाला समोर सांगणारच आहे। दूध आपल्याला कितपत थंड करून घ्यायचं आहे ते बघा। दुधाचं भांडं हाताला सहन होईल म्हणजेच कोणत्याही साधनाशिवाय आपण हातानेच पकडू शकू एवढं थंड होऊ द्या। नंतर अशा प्रकारे एखादा विस्क किंवा रवीने घुसडून घ्या। हे साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटे करून घ्यायचं आहे किंवा दुधाला अशा प्रकारे घुसडून न घेता मी आता ज्याप्रमाणे करून घेत आहे त्याप्रमाणे एका भांड्यामधून दुसऱ्या भांड्यामध्ये दूध ओतून घ्या आणि ह्या प्रोसेसने तुम्हाला करायचे असेल तर हे सुद्धा तुम्ही 2 ते 3 मिनिटे करून घ्या। असे केल्याने दुधाच्या वरती छान बबल्स येतात आणि त्यामुळेच आपलं दही छान घट्ट आणि क्रीमी होतं। डेअरीमध्ये सुद्धा ही प्रोसेस केली जाते, म्हणून ही स्टेप स्किप न करता दोन्ही पद्धतीपैकी तुम्हाला जी योग्य वाटेल त्या पद्धतीने करून घ्या। दूध जास्त गरम नको आणि जास्त थंडही नको। दूध जर जास्त गरम असेल तर यामध्ये आपण जे विरजण घालतो त्यामधील बॅक्टेरियाज मरून जातात, यासाठी दुधाचे तापमान योग्य असणे खूप आवश्यक आहे। आणि हे चेक करून घेण्यासाठी दुधामध्ये अशा प्रकारे बोट घालून बघा। 1 ते 2 मिनिटापर्यंत दुधामध्ये मी बोट बुडवून ठेवू शकते, एवढं थंड झालं आहे। परंतु हे दूध कोमटपेक्षा थोडं गरम आहे आणि बोटाला दुधाचे थोडे चटके लागत आहेत। हिवाळ्यामध्ये विरजण लावण्यासाठी अशा प्रकारचे कोमटपेक्षा थोडे गरम असलेले दूध घ्या आणि अशाच प्रकारचे गरम असलेले दूध तुम्ही उन्हाळ्यामध्ये विरजण लावण्यासाठी घेतले तर त्यापासून होणारे दही आंबट होते, यासाठी उन्हाळ्यामध्ये कोमट असलेले दूध घ्या। नंतर इथे मी विरजण घालण्यासाठी 1.5 चमचा दही घेतला आहे। हिवाळ्यामध्ये 1 लिटर दुधासाठी 1.5 ते 2 चमचे दही घाला आणि उन्हाळ्यामध्ये याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे 1 चमचा घाला आणि हे दही सुद्धा घट्ट असलेलंच घ्या। दही जर पातळ असेल तर कापडामध्ये बांधून यामधील एक्स्ट्रा असलेलं पाणी काढून घ्या, कारण पातळ दह्याचं विरजण घातलेलं दही सुद्धा घट्ट न होता पातळच होते। आता हे दही हलकसं फेटून घ्या आणि यामध्ये 2 चमचे दूध घालून छान मिक्स करून घ्या आणि नंतर दुधामध्ये घाला। दुधामध्ये विरजण घातल्यानंतर सुद्धा साधारण 1 मिनिट पर्यंत हे घुसडून घ्यायचं आहे। त्यासाठी विस्क किंवा पळी चमचा सुद्धा घेऊ शकता। यामध्ये आपण आता जे विरजण घातलं आहे ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होण्यासाठी छान घुसडून घ्या। नंतर ज्या भांड्यामध्ये तुम्हाला दही सेट करायचं आहे त्यामध्ये घाला। यासाठी तुम्ही प्लास्टिकचा डबा वापरू शकता, मी शक्यतो दही सेट करण्यासाठी स्टीलचंच भांडं वापरते। आता यावर घट्ट असलेलं झाकण ठेवा आणि झाकण घट्ट नसेल तर यावर एखादी वजनदार वस्तू ठेवा आणि आता हे 8 ते 10 तास किंवा रात्रभर गरम असलेल्या ठिकाणी ठेवा। दही व्यवस्थित सेट होण्यासाठी ह्या गोष्टी लक्षात घ्या। दुधामध्ये विरजण घातल्यानंतर भांड्याला अजिबात हलवायचं नाही, यासाठी शक्यतो रात्रीच्या वेळी दही सेट करायला ठेवा। यामुळे भांड्याला कोणाचा हातही लागणार नाही आणि दही सुद्धा व्यवस्थित सेट होईल। हे भांडं आपल्याला उबदार गरम असलेल्या ठिकाणी ठेवायचं आहे, यासाठी तांदळाचा डबा किंवा पिठाच्या डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि फॅनच्या खाली किंवा जिथे फॅनची हवा पोहोचत असेल तिथे ठेवायचं नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा, दही छान सेट झाला आहे
आणि तुम्ही बघू शकता छान घट्ट असं दही तयार झालं आहे। एकदा का हे दही सेट झाल्यानंतर ते रूम टेम्परेचरमध्ये अजिबात ठेवू नका, त्यामुळे दह्याचा आंबटपणा वाढतो। यासाठी लगेच ते फ्रीजमध्ये ठेवा। ज्या कोणत्याही रेसिपीजमध्ये तुम्हाला दह्याचा वापर करायचा आहे त्यासाठी छान घट्ट दही तयार आहे। यापासून कढी बनवा किंवा असंही खा, खूप टेस्टी लागते। यानंतर दही विकत न आणता ते अशा प्रकारे घरीच बनवा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। वेळात वेळ काढून आणि तेही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग लवकरच भेटूयात आणखी अशाच नवीन रेसिपी सोबत।